तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोकडून 902 घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नवी मुंबईतील खारघर, घनसोली आणि कळंबोली या 3 ठिकाणी ही योजना जाहीर केलेली आहे। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही नवी मुंबईतील हॉट डेस्टिनेशन जे आहे ते आहे खारघर। आणि खारघर या ठिकाणी सिडकोच्या लॉटरीतील सगळ्यात जास्त अर्थातच 863 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। नेमकं या घरांचं लोकॅलिटी काय आहे, या घराचा एकंदरीत तपशील काय आहे आणि नेमकं फ्युचर प्लॅनमध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य ठरणार आहे का, या संदर्भात आज आपण सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे ती 3 ठिकाणी जाहीर झालेली आपण पाहत आलेलो आहे, कळंबोली, घनसोली आणि खारघर। परंतु खारघर या ठिकाणी सगळ्यात जास्त घरे असल्याचं आपण पाहिलेलं आहे। ही सगळी घरे मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत मित्रांनो, नवीन लॉटरी नाही। आणि जर विचारता सर नवीन लॉटरी आहे का, स्टेशनच्या बाजूची लॉटरी आहे का, तर ती साधारणतः दिवाळीच्या आसपास जाहीर केली जाऊ शकते असा माझा वैयक्तिक अंदाज आहे। परंतु जी काही लॉटरी इथे मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत, जे काही स्वप्नपूर्ती, व्हॅलीशील, वास्तुविहार, सेलिब्रेशन या ठिकाणचे घरेच या लॉटरीमध्ये उपलब्ध केलेली आहेत। नेमका या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो, ती EWS, LIG, MIG आणि HIG चारही उत्पन्न गटासाठी आहेत। हे या लॉटरीचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून कुठेतरी या ठिकाणी तुम्हाला 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK तीनही स्वरूपाची घरे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। खारघर आपण पाहतो मित्रांनो, कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा मार्केटच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये म्हणा, तर खारघरला नेहमी चांगला भाव आलेला आहे आणि प्रत्येकजण खारघर या ठिकाणी घर घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो। आता लेटेस्ट आपण पाहिलं मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे। तुम्हाला बेलापूरवरनं तळोजा ही मेट्रो ऑलरेडी सुरू झालेली आहे, रनिंग आहे। आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता खारघर येथील जे काही रिअल इस्टेट मार्केट आहे ते दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे। आता एवढंच आहे मित्रांनो की ज्या काही सिडकोच्या किमती आहेत ते बऱ्यापैकी जास्त असल्यामुळं अनेक जण टीका करतात की या घरांच्या किमती जास्त आहेत। आपण पाहिलं म्हाडाच्या किमतीसुद्धा खूप जास्त आहेत, सिडकोच्या किमतीसुद्धा त्याचप्रमाणे वाढत असल्याचं मागील अनेक लॉटरीतून दिसून येत आहेत। परंतु आपण आता लोकॅलिटीबद्दल बोलतो की नेमकं जे काही खारघर लोकेशन आहे ते खूप उत्तम लोकेशन आहे, चांगलं लोकेशन आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असले लोकेशन आहे। आणि म्हणून कुठेतरी ही घरी जी काही स्वप्नपूर्ती व्हॅलीशीट म्हणजे स्वप्नपूर्ती हा जो काही म्हाडाचा प्रकल्प, सिडकोचा प्रकल्प आहे तो एक सक्सेसफुल प्रकल्प आहे। म्हणजे आतापर्यंत जे काही वसाहती उभारल्या त्याच्यापैकी सुटसुटीत, सुनियोजित आणि खूप उत्तम अशी लोकॅलिटी असणारा स्वप्नपूर्ती हा प्रकल्प आहे। स्वप्नपूर्ती जो काही प्रकल्प आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग म्हणा किंवा इतर ज्या काही सोयीसुविधा म्हणा त्या बऱ्यापैकी आता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। काही दिवसापूर्वी ह्या नव्हत्या, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी, पण आता त्याची कनेक्टिव्हिटी ही सुधारलेली आहे, मेट्रोमुळे खूप फरक पडलेला आहे। म्हणून स्वप्नपूर्ती जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी 1 BHK मित्रांनो तुम्हाला 37 लाखापासून पुढे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तिथे दुसरा एक प्रकल्प आहे व्हॅलीशील या ठिकाणच्या घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही। गेल्या अनेक वर्षापासून सिडको तेथील घरे कशा प्रकारे विकली जातील याच्यावरती विचार करते, परंतु तेथील घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। कारण सगळ्यात कारण एकच आहे की स्वप्नपूर्ती व्हॅलीशील हा जवळजवळ स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असणारा प्रकल्प आहे। पण व्हॅलीशील जो काही प्रकल्प आहे तेथील घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर असल्यामुळं तेथील घरांना मात्र हवा तसा प्रतिसाद दिसून येत नाही। पण त्या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHK अशा प्रकारची घरे ही MIG आणि याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। म्हणून आता या लॉटरीत कसा प्रतिसाद मिळतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तिसरं लोकेशन आहे मित्रांनो सेलिब्रेशन आहे, वास्तुविहार सेलिब्रेशन हे एकाच ठिकाणी, जसं स्वप्नपूर्ती व्हॅलीशील आहे तसंच वास्तुविहार सेलिब्रेशन ही आहे, जे घरकुल आहे, घरकुलच्या थोडं पुढे गेला DMartच्या मागच्या साईडला तिथेच ही लोकॅलिटी आहे। त्याच्यामध्ये सुद्धा जे काही सिडकोने घरे उपलब्ध केली ती MIG आणि HIG याच उत्पन्न गटासाठी आहेत आणि जी साधारणतः 34 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे MIG साठी 10 आणि HIG साठी 24 अशी घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। म्हणून याची किमती बऱ्यापैकी जास्त असल्याने अनेक जणांना वाटतं की या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही। पण तुम्ही साईट व्हिजिट करा, आम्ही सुद्धा साईट व्हिजिट करणार आहेत नेमकं लोकॅलिटी, कारण ह्या जुन्या इमारती आहेत, नेमकं त्या इमारती किती वर्षापासून जुन्या आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आम्ही दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। कारण अनेक ठिकाणी काही प्रॉब्लेम असू शकतात, कारण ही सगळी जुनी घरे असल्यामुळं तुम्ही पहिले ते साईट व्हिजिट करून घ्या, तेथील माहिती पहा, तेथील लोकॅलिटी पाहून घ्या। आम्ही सुद्धा तुम्हाला संपूर्ण लोकॅलिटी नक्कीच दाखवणार आहेत। आता नेमकं खारघर या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध आहेत त्यांचा सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला
तर या ठिकाणी पहा मित्रांनो, खारघर नवी मुंबई येथे उपलब्ध घरांचा तपशील अशा प्रकारे आहे. स्वप्नपूर्ती सेक्टर क्रमांक 36, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 42 घरे आहेत जी 1 BHKची आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 359 घरे आहेत जी 1 BHK स्वरूपाची आहेत. व्हॅली शिल्प सेक्टर क्रमांक 36. आता स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प बाजूलाच आहेत, तळोजा जेलच्या बाजूला. मध्यम उत्पन्न गटासाठी 118 घरे आहेत जी 2 BHK स्वरूपाची आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी 136 घरे जी 3 BHK स्वरूपाची आहेत. खारघर सेक्टर क्रमांक 40 या ठिकाणी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत. मास हाऊसिंगमधील अत्यल्प उत्पन्न गटासाठी 31 घरे जी 1 BHK आहे आणि सर्वसाधारण उत्पन्न गट इथे 143 घरे जी 1 BHK स्वरूपाची आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन या ठिकाणी सेक्टर क्रमांक 16 डीमार्टच्या मागे मध्यम उत्पन्न गटासाठी 10 घरे आहेत जी 1 BHK स्वरूपाचे आहेत आणि उच्च उत्पन्न गट 2 BHK स्वरूपाची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एकूण घरांचा जर विचार केला तर 863 घरे म्हणजे सिडकोच्या लॉटरीतील सगळ्यात जास्त घरे ही खारघर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता थोडक्यात तपशील पाहूया मित्रांनो. स्वप्नपूर्ती या ठिकाणी जे काही सेक्टर क्रमांक 36 आहे, स्कीम कोड क्रमांक स्वप्नपूर्ती EWS असा आहे. या ठिकाणी जे काही जनरल पब्लिक SC ST NT DT एक्स सर्व्हिसमॅन जर्नलिस्ट माथाडी कामगार रिलिजियस मायनॉरिटी आणि प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी घरे आहेत. टोटल घरे 42 आहेत ज्यांचा कार्पेट एरिया 28.63 स्क्वेअर मीटर आहे आणि यांची किंमत 37 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. तिथेच मित्रांनो स्वप्नपूर्ती GN असा स्कीम कोड क्रमांक आहे. GN म्हणजे जनरल पब्लिक. तर या जनरल पब्लिक म्हणजे जनरल प्रवर्ग ज्यांचा उत्पन्नाची अट नाही, 6 लाखापेक्षा किती उत्पन्न असेल तरी चालतं. एकूण जे कॅटेगरीज आहेत ते आहेत जनरल पब्लिक SC ST NT DT फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन जर्नलिस्ट माथाडी कामगार रिलिजियस मायनॉरिटी प्रकल्पग्रस्त आणि स्टेट गव्हर्नमेंट या प्रवर्गासाठी घरे आहेत. टोटल घरे आहेत मित्रांनो 359. कार्पेट एरिया आहे 34.36 स्क्वेअर मीटर आणि बेस व्हॅल्यू त्याची किंमत आहे 46,48,000 रुपये. यानंतर सेक्टर क्रमांक 40 खारघर EWS स्कीम कोड क्रमांक पहा तिथे काय काय आहेत. तर जनरल पब्लिक SC ST NT फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन जर्नलिस्ट माथाडी कामगार रिलिजियस मायनॉरिटी प्रकल्पग्रस्त आणि स्टेट गव्हर्नमेंट सगळ्याच प्रोग्रामसाठी घरे आहेत. टोटल उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 31. कार्पेट एरिया आहे 25.81 स्क्वेअर मीटर अर्थात 270च्या आसपासचा कार्पेट एरिया आहे. बेस व्हॅल्यू आहे मित्रांनो याची 26,49,718 म्हणजे खारघरमधील सगळ्यात स्वस्त घर जे 25 लाखाला आपल्याला 1 BHK मिळणार आहे. एरेरा रजिस्ट्रेशन तुम्ही पाहू शकता म्हणजे एकंदरीत ही किंमत मात्र कुठेतरी परवडणारी आहे असं आपण एकंदरीत म्हणू शकतो. यानंतर तिथेच सेक्टर क्रमांक 40 खारघर जनरल पब्लिकसाठी बघा इथे जे काही घरे आहेत ती एकूण घरे आहेत 143. जनरल पब्लिक म्हणजे सर्वच उत्पन्न गट सर्वच प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो आणि 143 घरे आहेत जी 1 BHK स्वरूपाचे आहेत. कार्पेट एरिया 29.82 स्क्वेअर मीटर अर्थात 320च्या आसपास याचा 305च्या आसपास कार्पेट एरिया येतो 300 ते 350 पर्यंत. बेस व्हॅल्यू आहे 37,95,173 आणि रेरा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दिलेला आहे. ही सगळी सोसायटी बनली आहेत मित्रांनो. जेवढी काही माहिती पाहतो ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत, ताबा देण्यास तयार आहेत. म्हणजे खारघरची सगळीच घरे ताबा देण्यास तयार आहेत. यानंतर सेक्टर क्रमांक 36 व्हॅली शिल्प या ठिकाणी MIG उत्पन्न गटासाठी घरे आहेत. या ठिकाणी जनरल पब्लिक SC ST NT DT फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन जर्नलिस्ट माथाडी कामगार रिलिजियस मायनॉरिटी प्रकल्पग्रस्त आणि स्टेट गव्हर्नमेंट सगळ्याच उत्पन्न गटासाठी घरे आहेत. सगळ्याच प्रोग्रामसाठी घरे आहेत सॉरी. आणि टोटल घरे आहेत मित्रांनो 118 जी 2 BHK स्वरूपाचे आहेत. कार्पेट एरिया 56.61 स्क्वेअर मीटर आहे आणि याची किंमत आहे मित्रांनो 1,07,26,000 रुपये. यानंतर तिथेच सेक्टर क्रमांक 36 व्हॅली शिल्प या ठिकाणी HIG उत्पन्न गटासाठी घरे आहेत. सगळ्याच प्रोग्रामसाठी घरे आहेत मित्रांनो. उपलब्ध घरे आहेत 136 जी 3 BHK स्वरूपाची घरे आहेत. खूप मोठमोठी घरे आहेत. कार्पेट एरिया 95.18 स्क्वेअर मीटर आहे आणि बेस व्हॅल्यू या घरांची किंमत आहे 2,05,50,000 रुपये. यानंतर बघा KH3 सेलिब्रेशन MIG स्कीम कोडमध्ये बघा MIG उत्पन्न गटासाठी घरे आहेत जी सेक्टर क्रमांक 16 डीमार्टच्या बाजूला म्हटलं तिथे आहेत. जे काही अलाउड कॅटेगरीज आहेत फक्त जनरल पब्लिक म्हणजे खुला प्रवर्ग SC ST आणि DT चारच प्रवर्गासाठी घरे आहेत जी 10 घरे आहेत मित्रांनो. मिडल इन्कम ग्रुपसाठी 1 BHKची कार्पेट एरिया आहे 43.6 स्क्वेअर मीटर आणि याची किंमत आहे 66 लाख रुपये. आता तिथेच KH4 सेलिब्रेशन HIG स्कीममध्ये बघा तिथेच त्याच ठिकाणी सेलिब्रेशन वास्तू एरियाच ठिकाणी HIG उत्पन्न गटासाठी 23 घरे आहेत जी जनरल पब्लिक SC आणि ST तीनच प्रवर्गासाठी आहेत ज्यांचा कार्पेट एरिया 79.18 स्क्वेअर मीटर आहे जी 2 BHK स्वरूपाची घरे आहेत विथ बाल्कनी डेक. बेस कॉस्ट आहे मित्रांनो 1,13,93,000 रुपये.
तर एकंदरीत खारघर या ठिकाणी उपलब्ध असलेल्या घरांचा सविस्तर तपशील तुम्हाला कळलेला असेल. परंतु एवढंच आहे मित्रांनो, जर तुम्हाला खारघर या ठिकाणी घर घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्हाला चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुढील भागात आपण इतर जे काही विषय आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.